श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आता पुढे आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 19वा अध्याय श्रवण करूया. तर मंडळी, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा सांगतात, आपण हा ग्रंथ नियमित श्रवण करावा. त्यामुळे आपल्याला परब्रह्म काय आहे ते कळेल व त्याचबरोबर दिव्य ज्ञान प्राप्त होईल. आपलं चित्त शुद्ध होईल व मनास परमानंद मिळण्याचा मार्ग सोपा होईल. त्याचबरोबर या नरदेहातून मुक्त होऊन मोक्षाची प्राप्ती होईल. आळंदीच्या आजूबाजूमधील व आसपासच्या क्षेत्रात एक नृसिंह सरस्वती नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले. ते त्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. त्यांना योगाभ्यासाचे खूप ज्ञान होते. तरीसुद्धा त्यांनी कृष्णा नदीच्या तीरावरील अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या. योगातील अनेक प्रकारचे ज्ञान असलेल्या अनेक महासाधू संतांना पण त्यांनी भेटी दिल्या. तरीही हठयोगाविषयी त्यांना विशेष अधिक माहिती कोणी देऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला हठयोग यावा ही त्यांच्या मनात खूप इच्छा होती. श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी त्यांनी बरेच काही ऐकले होते व अनेक लोकांकडून स्वामींचा महिमा ऐकून त्यांना महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात झाली. त्यामुळे ते महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आले. नृसिंह सरस्वती महाराज अक्कलकोटला का आले आहेत हे स्वामी महाराजांना अगोदरच कळून चुकले होते. त्यामुळे जेव्हा महाराजांचे दर्शन घेत असताना श्री स्वामी समर्थ महाराज योगातील आज्ञाचक्र भेद कसा करावा याबाबत एक श्लोक म्हणाले, तेव्हा श्री नृसिंह सरस्वती यांची समाधी लागली व त्यांच्या शरीरातून ब्रह्मांडातील निघालेल्या प्राणवायूचा संचार झाला व त्यांचे पूर्ण शरीर निश्चेष्ट पडले. त्यामुळे तिथे जमलेल्या सर्व स्वामी भक्तांना खूप आश्चर्य वाटले. काही वेळानंतर श्री नृसिंह सरस्वती यांची समाधी उतरली व ते जेव्हा ध्यानावर आले त्यावेळी ते स्वामी महाराजांच्या दिशेने धावत गेले व त्यांनी त्यांच्या चरणांना आपले मस्तक टेकले. स्वामी समर्थांच्या परमदर्शनाने त्यांच्या चित्ताला खूप आनंद झाला. ते आपल्या मनात विचार करत होते की मी हठयोग शिकण्यासाठी फालतू इकडे तिकडे भटकलो व माझा अमूल्य वेळ नष्ट केला. तहान लागल्यावर विहीर जवळ असूनही विहिरीचे पाणी जसे पिता येत नाही, अगदी तसेच माझे झाले होते. हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते सर्व कष्ट व्यर्थ गेले. ते स्वामींना म्हणाले की आज तुमच्या कृपेनेच माझी इच्छा पूर्ण झाली. आता माझ्या पूर्ण इच्छा व चिंता दूर झाल्या आहेत व माझा कार्यभाग आता पूर्ण झाला आहे. त्यानंतर काही दिवस नृसिंह सरस्वती यांनी तेथे व्यतीत केल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेतली व ते आपल्या आळंदीला परत आले. आता त्यांच्यात असलेल्या सिद्धीने ते काम करू लागले. त्यामुळे त्यांची कीर्ती जोमाने जिकडे तिकडे वाढू लागली. एक दिवस ते पुन्हा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. तेव्हा त्यांना स्वामीच आपले गुरु आहेत याची प्रचिती आली. त्यामुळे ते स्वामी महाराजांना वंदन करून आपले हात जोडून उभे असताना स्वामी त्यांना म्हणाले, का रे बाबा, तू आपली सिद्धी अजून सोडली नाही असे दिसत आहे. आता तरी तुझ्या अंगी असलेली सिद्धी सोडून देशील तरच तुझे भले होईल व तुला श्रेष्ठत्व प्राप्त होईल व तुझा अंतकाळ प्रभूच्या चरणी होऊन मोक्ष पावशील. महाराजांचे हे बोलणे ऐकून तेथे हजर असलेल्या भक्तजणांना श्री स्वामी समर्थ असा उपदेश का देत आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले. पुढे नृसिंह सरस्वतींना आपल्या दुःखाचे कारण समजले व त्यामुळे त्यांनी आपल्या अंगी असलेली सिद्धी सोडून दिली व ते आळंदीला परत आले. श्री स्वामी समर्थांच्या अनेक भक्तगणांमध्ये एक भक्त श्री यशवंत भोसेकर होते. त्या क्षेत्रात सर्व लोक त्यांना देव मामलेदार म्हणून सुद्धा ओळखत असत. ते सुद्धा स्वामी महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. महाराजांची पण त्यांच्यावर खूप मोठी कृपादृष्टी असल्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. वासुदेव बळवंत फडके हे एक मोठे ब्राह्मण असून सुद्धा ते क्रांतिकारी प्रवृत्तीचे होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यांनी स्वामी महाराजांची खूप कीर्ती ऐकली होती. त्यामुळे ते आपली तलवार हाती घेऊन अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हाताचा जर आपल्या तलवारीला स्पर्श मिळाला तर श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला आपल्या कार्यात यश मिळेल ही त्यांची भावना होती.
त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांनी आपली तलवार स्वामी महाराजांच्या समोर ठेवली व दूर उभे राहून स्वामींच्या आदेशाची प्रतीक्षा करू लागले. पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही, कारण ही योग्य वेळ नाही हे सुचविण्यासाठी स्वामींनी ती तलवार जवळच्या तरवडाच्या झाडाच्या फांदीवर ठेवून दिली. श्री स्वामींना काय सांगायचे आहे हे वासुदेव बळवंत फडके यांना समजून गेले. पण त्यांच्या मनात आपल्या मातृभूमीचे प्रेम हे आपले कर्तव्य आहे व ते शिरसावंद्य समजून त्यांनी पुढे बंड पुकारले. पण पुढे त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळाले नाही. श्री तात्यासाहेब भोसले नावाचे एक राजदरबारातील आश्रित सरदार अक्कलकोट येथे राहत होते. ते स्वामी समर्थांचे एक निस्सीम भक्त होते. ते दररोज रात्रंदिवस श्री स्वामी महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांचे भजन पूजन करीत असत. एक दिवस त्यांना आपल्यासमोर चक्क यमदेवतेचे दर्शन झाले. ते दृश्य पाहून त्यांना असे वाटले की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. तेव्हा ते स्वामी महाराजांकडे गेले व आपल्याला मरणाच्या संकटातून वाचवा असे म्हणाले. त्याचवेळी स्वामींनी यमदेवांना आपल्या समक्ष बोलावून आज्ञा केली की हा माझा भक्त आहे, त्यामुळे त्याला हात लावण्याची हिंमतही करू नकोस. यमदेवतेने श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेचे पालन केले. ही घटना घडली तेव्हा एक वृद्ध बैल तेथेच उभा होता. तेव्हा स्वामी समर्थांनी यमाला आज्ञा केली की सध्या या बैलाचे वय पूर्ण झाले आहे, तेव्हा तू या बैलाला सोबत घेऊन जा. श्री स्वामी समर्थांची आज्ञा यमाने पाळली व त्याचबरोबर तो बैल मृत्युमुखी पडला. अशा प्रकारे महाराजांनी बैलाला तर मुक्ती दिलीच, पण त्याचबरोबर तात्यांचे प्राण वाचून त्यांना जीवनदान दिले. श्री विष्णुबुवा पुढे म्हणतात की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशा अनेक लीला आहेत व त्या जर सांगितल्या तर हा ग्रंथ लिहिण्यासुद्धा अपूर्ण पडेल. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 19वा अध्याय येथे समाप्त होतो. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.